स्वतंत्रता को बल देता है। आपल्या भारतासमोर मांडलं। आता हे भारतीय संविधान हे काय आहे? आपल्या भारतातील सर्वोच्च कायदेशीर दस्तऐवज आहे। त्याला कायद्याचा सन्मान आहे, कायद्याचा मान आहे आणि हे भारतीय संविधान तयार करण्यासाठी कालावधीही तितकाच मोठा लागलेला आहे। भारतीय संविधान तयार करण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस हा कालावधी लागलेला आहे। नको राजशाही नको ठोकशाही, नको राजशाही नको ठोकशाही, संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही, संविधानाने दिली आम्हा महान लोकशाही। A very infinity good morning to everyone, respected principal sir, teachers and my all dear friends. Today I Vasundhara Machandra Berad from class 9 standing in front of you to express my thought on the occasion of the Constitution Day. Constitution Day is celebrated every year on 26th November because it was completed and adopted on 26th November 1949. हीच नाही, जगात सर्वात मोठा धर्म म्हणजे, जगात सर्वात मोठा धर्म म्हणजे माणुसकी मानवता आहे, माणुसकी मानवता आहे। धन्यवाद, जय हिंद। दलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध प्रहार होऊन गेले। होते ते गरीबच पण भारतीय संविधानाचे शिल्पकार होऊन गेले आणि या जगाचे कोहिनूर होऊन गेले, आणि या जगाचे कोहिनूर होऊन गेले। अरे या मूर्खांना अजून कळत कसं नाही, अरे या मूर्खांना अजून कळत कसं नाही की या वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ते भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले, ते भारतीय संविधानाचे शिल्पकार झाले। 2 रुपये असतील तर 1 रुपयाची भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या, कारण भाकर आपल्याला जगण्याला मदत करते आणि पुस्तक आपल्याला जगायचं कसं हे शिकवते। धन्यवाद। कविता मी देखील तुमच्या समोर सादर करणार आहे। कवितेचं नाव आहे, कवितेचं शीर्षक आहे तुझं न माझं भारतीय संविधान देशाचं, तुझं न माझं भारतीय संविधान देशाचं। यात तुझे हित आहे, यात माझे हित आहे, यात तुझे हित आहे, यात माझे हित आहे। अरे नादान माणसा भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे। अरे नादान माणसा भारतीय संविधान मानवतेचे गीत आहे। ना तू शेट आहे ना मी ग्रेट आहे, ना तू श्रेत आहे ना मी ग्रेट आहे। भारतीय संविधान समतेची भेट आहे, भारतीय संविधान समतेची भेट आहे। लास्ट 2 लाईन्स। आपले जीवन फाईन आहे, आपले जीवन फाईन आहे, जीवनात शाईन आहे। आपले जीवन फाईन आहे, जीवनात शाईन आहे, कारण संविधानात बाबासाहेबांची साईन आहे, बाबासाहेबांची साईन आहे। तुमच्या समोर मी एक कविता सादर करत आहे। आधी भीमान घेतलं ज्ञान, तेव्हा भारताचे लिहिले संविधान। आधी भीमान घेतलं ज्ञान, तेव्हा भारताचे लिहिले संविधान। राव जगात गाजले त्याचे नाव, कृपाचारी तुला असू दे याची जाण, कृपाचारी तुला असू दे। कारभार इंग्रजांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालणार नाही, तर तो भारतीयांनी तयार केलेल्या कायद्यानुसार चालेल अशी भूमिका सर्वांनी घेतली। त्यामुळे संविधान निर्माण करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात गेली। त्या समितीचे काय नाव होतं बरं सांगा? तर सरोजिनी नायडू, राजकुमारी अमृत कौर इत्यादी महिला होत्या। शेवटी जाता जाता एवढेच म्हणेल की भारत माझी माऊली संविधान अंतर्गतच आपल्या भारतामध्ये जेवढे काही न्यायालय आहे, उच्च न्यायालय आहे, आपल्या भारत देशाचे वेगळे व आपापले भूभागाचे लोक एकमेकांनी देशांची समजत नसत, त्यांना संविधान समाजवादी शब्द आलेला आहे। पहा याच्यामध्ये समाजवादी म्हणजे काय, तर आमच्या देशात गरीब आणि श्रीमंत यांच्यात मोठी दरी असणं। आपले मनोगत व्यक्त केले त्या सर्व विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानतो। तसेच इसके रचेता भीमराव का सपना कितना अच्छा है, उनके
उसकी नजर में कोई यहाँ पर ना ऊंचा ना नीचा